नमस्कार, मी अश्विनी. आज आपण पाहणार आहोत दोरी पाइपिंग कशी लावायची. 33 साइज कटोरी ब्लाउज आहे. त्यासाठी आपण दोरी पाइपिंग लावणार आहोत. दोरी पाइपिंग लावण्यासाठी ही आपण दोरी घेतलेली आहे, जी आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात मिळते. आता आपण आपल्या पट्ट्या कट करून घेऊया. 1.5 इंचाच्या आपल्याला पट्ट्या लागतील. त्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या. हा आपण गोल्डन कलरचा पाइपिंग साठी जो वापरला जातो तो कापड वापरलेला आहे. त्याच्याच आपल्याला पट्ट्या करून घ्यायच्या आहेत. दोरी पाइपिंग बनवताना खूप त्रास होतो, पण बनवल्याच्या नंतर सुंदर अशी दोरी पाइपिंग तयार होते. मला तर दोरी पाइपिंग बनवायला खूप अवघड जाते, तरी पण मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर आता आपण ह्या सर्व पट्ट्या आहेत त्या एकमेकांना जोडून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही तोंड समोरासमोर ठेवून तिरप्या आकारामध्ये ह्याला शिलाई करून घेऊ. पाहू शकता, सुंदर पद्धतीने पट्टी तयार झालेली आहे. सर्व अशाच प्रकारे आपण एकमेकांवर दोन्हीचे तोंड तिरपे ठेवून शिलाई करून घेणार आहोत आणि पट्टी पूर्ण तयार करणार आहोत. 3 पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहेत. त्या आपल्याला पुऱ्या होतात की नाही त्या पाहायच्या. ब्लाउजला जोडून ब्लाउजच्या गळ्याला या ठिकाणी आपल्याला थोडी पट्टी कमी पडत आहे, तर आता आपण पूर्ण पट्टी पुन्हा तयार करून घेऊ. अशा प्रकारे 4 पट्ट्यांची आपण या ठिकाणी पट्टी तयार केलेली आहे. अर्धा मीटर कापड आणला होता मी. अर्धा मीटर कापड मध्ये आपले 10 ते 12 ब्लाउज होतात पाइपिंग साठी. आपण नेहमी दोरी पाइपिंग लावत नाही, फक्त तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून मी दोरी पाइपिंग बनवत आहे. अशा पद्धतीने ही पट्टी जी आहे ती उलटी ठेवायची आपल्या ब्लाउजच्या गळ्यावर आणि पूर्ण 1/2 इंचावर शिलाई करून ही पूर्ण पट्टी आपल्या ब्लाउजच्या गळ्याला जोडून घ्यायची. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण शेवटपर्यंत पहा. चौकोनी गळा आहे. ज्या ठिकाणी आपला चौकोनाचा आकार येतो त्या ठिकाणी थोडासा पट्टीला कट लावायचा आणि टंचन फिरवायचं आणि परत कापड शिलाई करून घ्यायचा. दुसऱ्या चौकोनावर आल्यावर पण सेम पद्धतीने कापडाला कट लावून आपलं टंचन फिरवून शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण पट्टी जोडून घ्यायची. एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची अर्धा इंच सोडून आणि खालच्या साईडला दुमडून घ्यायचं. आता आपण ही पूर्ण पट्टी आपल्या ब्लाउजच्या गळ्याला जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपली ही जी दोरी आहे ती ठेवायची अशा प्रकारे, आणि जितकी आपली दोरी आहे तितकीच आपल्याला पाइपिंग बनवायची, म्हणजे सुंदर आपली पाइपिंग तयार होते. अशा पद्धतीने जितकी दोरी आहे तितकी व्यवस्थित पकडायची आणि खालच्या साईडला पट्टी फोल्ड करायची आणि पूर्ण गळ्यावरती अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही सिंगल दाब पण वापरू शकता. सिंगल दाब वापरल्यावर दोरी पाइपिंग बनवायला जास्त त्रास होत नाही. अशा पद्धतीने दोरी खालच्या साईडने पट्टीमध्ये टाकायची आणि वरतून शिलाई करून घ्यायची. अगदी एक सावकाशपणे ही पूर्ण शिलाई आपल्याला करायची. दोरी पाइपिंग बनवायला तुम्हाला अवघड जाते का ते मला कमेंट करून सांगा. मला तर दोरी पाइपिंग बनवणे खूपच अवघड जाते आणि मध्ये ही मशीन दोरा पण तोडत आहे. तुमची मशीन पण अशीच शिवताना मध्ये दोरा तोडती का? आज दुपारी माझी ब्लाउज शिवत असताना सुई तुटली होती माझ्या मशीनची, त्यामुळे असा मध्येच सुई दुसरी लावली, त्यामुळे ही धागा तोडत आहे. अशा पद्धतीने जेवढी आपली दोरी आहे तेवढीच पाइपिंग आपल्याला तयार करून घ्यायची. या ठिकाणी थोडं गडबडीमध्ये केल्यामुळे चौकोनाच्या ठिकाणी आपली थोडीशी पाइपिंग ही जाड झालेली आहे, ती आपण नंतर व्यवस्थित करणार आहोत. घाई गडबडीमध्ये काही मिस्टेक जर झाली तर ती व्यवस्थित दुरुस्त करूनच नंतर ब्लाउज कस्टमरला द्यायचा. या ठिकाणी गडबडीमध्ये थोडीशी पाइपिंग जाड झालेली आहे दोन्ही कोपऱ्यांमध्ये, ती आपण नंतर व्हिडिओ संपल्यावर व्यवस्थित करून घेऊ. अशा पद्धतीने
पूर्ण गळ्याला पाइपिंग करून घ्यायची। दोरी पाइपिंग बनवताना खूप अवघड जाते, पण नंतर बनवून झाल्यावर खूप छान दिसते। अशा पद्धतीने अगदी सावकाशपणे पूर्ण गळ्याला पाइपिंग करून घ्यायची। खूप सुंदर अशी ही पाइपिंग आपली तयार झालेली आहे, अगदी बारीक। अशा पद्धतीने दोरीमध्ये टाकायची आणि वरतून शिलाई करायची, दोरीमध्ये टाकायची आणि वरतून शिलाई करायची। ही आपली शिलाई दोरीच्या वरतून आली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला दोरी पाइपिंग तयार करायची। ज्या ठिकाणी आपला गळा संपतो त्या ठिकाणपर्यंत आल्यावर नंतर दोरी कट करून घ्यायची आणि अशी आतल्या साईडला दुमडायची आणि वरतून पट्टी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची। अगदी सावकाशपणे ही पाइपिंग करायची। खूपच मशीन धागा तोडत आहे आपली सुई, त्यामुळे पण जास्त वेळ लागत आहे। नवीन सुई बसवल्यावर असं होतं। पाहू शकता सुंदर अशी आपली ही दोरी पाइपिंग या ठिकाणी तयार झालेली आहे। आता जी आपली फोल्ड केलेली पट्टी आहे ती अशी डबल फोल्ड करायची आणि त्याच्यावरतून शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपल्या पट्टीचे धागे वगैरे निघणार नाहीत। पूर्ण पट्टीला असं फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची। तर मग दोरी पाइपिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंट करून सांगा। आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजून कुठल्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज शिवायला आवडेल किंवा कुठल्या साईजचा ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे ते मला कमेंट करून सांगा। त्या प्रकारे मी व्हिडिओ बनवेन, जेणेकरून मला पण कळेल की तुम्हाला कुठल्या ब्लाऊजचे व्हिडिओ पाहायला आवडतील। तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि तुम्ही पण अशी सुंदर दोरी पाइपिंग ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। थोडीशी अवघड जाते बनवताना, पण छान दिसते। मला तर अवघड जाते, तुम्हाला अवघड जाते की नाही ते मला कमेंट करून सांगा। मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून विचारा आणि प्लीज व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करत जावा। पाहू शकता खूप सुंदर आणि अगदी पतली पतली आपली या ठिकाणी पाइपिंग तयार झालेली आहे।